तुमच्यासोबत असं कधी होतं का? एखाद दिवशी खूप जास्त काम असतं आणि एखाद दिवशी अजिबातच काम नसतं आणि असंच काहीसं झालं होतं काल माझ्यासोबत. आता काल होती त्रिपुरारी पौर्णिमा, त्यामुळे काल उपवास होता. खिचडी वगैरे करून घेतली. त्यानंतर हा जो लिप बाम आहे तो नवीन आणला होता मी. तोच मी ट्राय करून बघितला. त्यानंतर मी इथे रेडी झाले होते. तेव्हा कशासाठी? तर सत्यनारायण पूजेसाठी. कारण पौर्णिमा होती त्यामुळे मला सत्यनारायणांची पूजा करायची होती. रेडी वगैरे झाले. त्यानंतर ह्या ज्या वाती आहेत त्या मला महादेवाच्या मंदिरामध्ये जाळायच्या होत्या त्रिपुरारी पौर्णिमेनिमित्त. त्या त्या तुपामध्ये भिजवून वगैरे घेतल्या. त्यानंतर प्रसादाचा शिरा रेडी केला आणि उंबऱ्यामध्ये मी हळदीचं लेपन करत असते पौर्णिमेला, तेच करून घेतलं आणि त्यानंतर मग पूजेची मांडणी करायला घेतली. आणि आता ही जी पूजेची मांडणी आहे ती एकदम सिंपल आहे. जशी मी दाखवत आहे त्याप्रमाणे करायची. तांब्यामध्ये पाणी घ्यायचं, त्यामध्ये हळद, कुंकू, अक्षदा, फुले टाकायची आणि ₹1 नाणं आणि 1 सुपारी टाकून तो कलश ठेवून द्यायचा आणि त्याच्यावर तांब्याचं ताट ठेवायचं आणि त्यामध्ये गहू ठेवायचे. साईडला एक नारळ ठेवायचं आणि जी 3 नागिनीची पाने दिसत आहे ना खाली, त्यावर 2 सुपारी आणि एक गणपतीची बाप्पांची मूर्ती ठेवायची आणि गणपती बाप्पांचा आणि बाळकृष्णांचा अभिषेक करून घ्यायचा जसं मी दाखवत आहे त्याप्रमाणे आणि वर ठेवून द्यायचं. पूजा वगैरे करून घ्यायची छानपैकी, फुले वगैरे अर्पण करायची आणि सगळं झाल्यानंतर ते सत्यनारायणांचं पुस्तक भेटतं त्यामध्ये त्यांची पोथी असते ती वाचून घ्यायची. मी सगळं करून घेतलं आणि त्यानंतर गेले होते महादेवाच्या मंदिरामध्ये. तिथे वाती वगैरे जाळून आले, छान अभिषेक केला महादेवांचा आणि घरी आल्यानंतर मला करायचा होता स्वयंपाक. स्वयंपाकाची तयारी करून घेतली आणि आज बनवलं होतं भरली वांगी. स्वयंपाक वगैरे झाला, जेवण वगैरे करून घेतली. रात्रीची माझी सर्व कामे आवरून घेतली आणि त्यानंतर मग रूममध्ये आले आणि रूममध्ये आल्यानंतर पुन्हा एक काम वाटलं होतं. कारण यांनी सर्व पसारा करून ठेवला होता. यांची बिनकामाचे जे काही कागद होते ते त्यांनी वर काढून ठेवले होते. ते सगळं वर व्यवस्थित भरून ठेवलं आणि त्यानंतर मग शेवटी माझा आजचा दिवस संपला. तर भेटू नेक्स्ट ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय.